नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज मी बनवत आहे लसणाची चटणी, जी की ताटाची लज्जत वाढवते आणि वडापावला चव देखील देते. माहेरावरून असं गावरान लसणाचा मस्त वानवळा आला होता. म्हटलं त्याचा चांगला उपयोग करूया. विळी घेतली, लसूण साफ करून घेतला. मस्त छोट्या छोट्या आणि गुलाबी कुड्या होत्या, म्हणजे हा गावठी लसूण आहे. असा लसूण आपल्याकडे इकडे नाही मिळत. याला चवही चांगली असते आणि थोडा जरी घातला तरी छान सुगंध येतो. अशा प्रकारे सर्व कुड्या साफ करून घेतल्या. आणि आपण लसूण सोलताना आपल्याला जस्ट चोळून घ्यायचा आहे, त्याच्या पूर्ण साली काढायच्या नाही आहेत. लसणाच्या त्या सालीतसुद्धा टेस्ट असते आणि चटणी छान लागते. लसूण हातावर चोळून असा पाखडून घेतला, त्याला सोलायची गरज देखील नाही. अशा प्रकारे लसूण, पांढरे तीळ, तसेच शेंगदाणे, खोबरं, जिरं, हिंग, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर, कढीपत्ता अशा प्रकारे साहित्य घेऊन चटणीला सुरुवात केली. कढई तापवली, त्यात तेल घेतलं, जिरं घातलं, तसंच पांढरे तीळ घातले. नंतर आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि शेंगदाणे मी पहिलेच भाजून घेतले होते, म्हणून शेंगदाणे नंतर, नाही तर शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे असतात. हे सगळं चांगलं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. चटणीला चव देखील चांगली येते आणि आपली चटणी हेल्दी देखील होते याच्यामुळे. त्यातच कढीपत्ता घातला, तो देखील भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे घातले, चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणी आपली जास्त दिवस टिकते. त्यात आपला लसूण घालायचा आहे, मिरची पावडर, हिंग पण घालून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून दरदरं वाटून घ्यायचं. याच्यात साहित्य तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. फक्त लसणाची पण चटणी होते, लसूण, मिरची, मीठ घालून. पण त्यात हेल्दी व्हावं म्हणून मी शेंगदाणे, तीळ, खोबरं घातलेलं आहे. अशा प्रकारे आपली लसणाची चटणी तयार. त्याच्या सालीची पण खूप छान टेस्ट लागते, म्हणून मी साली बिलकुल काढल्या नाहीत, फक्त चोळून पाखडून घेतलं आहे. काचेची बरणी घेतली, धुवून पुसून स्वच्छ केली आणि त्यात लसणाची चटणी भरून ठेवली. अगदी 2 ते 3 महिने चांगली राहते. चवीला उत्कृष्ट. तसंच पावसाळ्याच्या दिवशी सर्दी खोकला होऊ नये म्हणून पण लसणाचा चांगला उपयोग होतो. अशा प्रकारे चविष्ट, मस्त, लज्जतदार आपली चटणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.